अंघोळ करताना काही नियम, काही गोष्टींचं पालन आपण आवर्जून करायला पाहिजे। आपली आजी पणजी, आपल्या घरातली जी जुनी मंडळी आहेत ते आवर्जून आपल्याला या गोष्टी सांगायचे बघा। पण आजकाल आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत किंवा माहित असून सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत। त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत। अगोदरची लोक बघा, काहीही वास्तुशास्त्र वगैरे काहीही नव्हतं, पण काही जे जुने परंपरागत काही नियम होते ते फॉलो करायचे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद होता। सगळ्यात पहिली गोष्ट, निर्वस्त्र कधीही स्नान करायचं नाही। एक तरी कपडा अंगावर ठेवायचा आणि त्यानंतर स्नान करायचं। डायरेक्ट डोक्यावर कधीही आंघोळ करताना पाणी घ्यायचं नाही। अगोदर पाय, गुडघे, दोन्ही खांदे, उजवा डावा आणि त्यानंतर डोक्यावर पाणी घ्यायचं। त्याच्यानंतर म्हणजे आंघोळीला गेल्यानंतर बाथरूम मध्ये कधीही नख वगैरे आपल्याला काढायचे नाहीयेत आणि स्नान झाल्यानंतर कोरडं स्वच्छ अंग पुसायचं आहे।